सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीएसएमटी स्थानकाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न हा सध्या केला जातोय। या सर्व मराठा बांधवांना, या सर्व मराठा आंदोलकांना जरांगे पाटील यांनी देखील आवाहन केलेलं आहे। रस्ते मोकळे करा असं आवाहन त्यांनी केलं आणि जरांगेंनी आवाहन केल्यानंतर लगेचच बीएमसी समोरची वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात झालेली आहे। रास्ता कोणी दान करू नका। चला 5 मिनिटांमध्ये हा रस्ता मोकळा करा सगळा। चला नगराला बाजूला घ्या। विसर्जन देऊ नका। विसर्जन बाहेर घ्या। चला चला रस्ता मोकळा करा। आझाद मैदानावर तर आपण पाहतो या ठिकाणी या सर्व मराठा आंदोलकांना आवाहन केलं जात आहे, रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं जात आहे आणि तुम्ही आझाद मैदानामध्ये जा असं देखील सांगितलं जात आहे। वाहतूक सुरळीत करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। 3 तासांहून जास्त काळ या ठिकाणी ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली होती। आंदोलकांकडूनच आता वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। जरांगे पाटील यांनी आवाहन केलं, रस्ते मोकळे करा असं सांगितलं आणि त्यानंतर आता त्यांच्या आवाहनाला हा प्रतिसाद दिला जातोय आणि रस्ते मोकळे करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बीएमसीचा परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं हे स्थानक असेल आणि या स्थानकाबाहेरचा परिसर, या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जो आहे तो जमा झालेला होता। हे सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले होते आणि वाहतूक कोंडी झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि आता मात्र या ठिकाणी ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। सकाळी सुद्धा पोलिसांनीही या मराठा आंदोलकांसोबत बातचीत केली होती आणि त्यांना आझाद मैदानामध्ये जाण्यास सांगितलेलं होतं। या ठिकाणी गाड्या अडवू नका, वाहतूक कोंडी करू नका, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र ही वाहतूक कोंडी साधारणतः 3 तासांहून जास्त काळ तशीच राहिली। मात्र आता ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। पोलिसांची देखील अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र या क्षणाच्या या 3 महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। शिंदे आणि शहा यांच्यामध्ये 1 तासापासून बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू आहे। दुसरीकडे मराठा उपसमितीची देखील बैठक आता सुरू झालेली आहे। तर तिसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे सीएसएमटी स्थानकाबाहेरची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न हा सध्या केला जातोय। वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे। जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आणि त्यानंतर लगेचच वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात झालेली आहे। या क्षणाच्या या 3 अतिशय मोठ्या बातम्या आपण टीव्ही9 मराठीवर लाईव्ह बघतोय। या 3 मोठ्या घडामोडी आहेत। एकीकडे आपण पाहतोय मराठा उपसमितीची जी बैठक सुरू झाली आहे, या बैठकीला महत्त्वाचे नेते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। गिरीश महाजन सुद्धा पोहोचलेले आहेत, संदीप क्षीरसागर सुद्धा पोहोचले असल्याचं पाहायला मिळतंय आणि सध्या आपण थेट जातोय सीएसएमटी स्थानकाबाहेर। या ठिकाणी कशा प्रकारे वाहतूक सुरळीत केली जाते आपण पाहतोय। जो जमाव रस्त्याच्या मध्ये होता, मराठा बांधवांनो याला तुम्ही ओळखताय, हे जरांगे दादाचा हस्ते प्रभात केंद्र असले, जरांगे दादाचा आदर्श आणि तरी सुद्धा जर तुम्हाला जर त्याची किंमत नसतं तर तुम्ही नक्कीच कुठल्या तरी आणि अंतरवाली सरपंच त्यांनी आपल्या दादांना इतक्या दिवस सहकार्य केलं आणि त्यांच्या आधी खरं तुम्ही जर पालन करणार आहे, तुम्ही मराठा आहेत का? आपण तुम्हाला तिकडे कलिंगडच्या रस्त्यावर तिथं गाड्या लावल्या, तिथं त्याला काय करायला शकतो। हा लहान मोकळा करा, आपल्यासाठी पाण्याच्या बॉटल, आपण नाश्त्याच्या व्यवस्था चालू गाडी मागा अडचून टाकलेले सरपंच जायचंय, त्यांचं कसं प्रमाण मानायचंय। पाण्याची गाड्या फरक नाही वाढतलेले, आपल्याच गाड्या आलेल्या पुण्याहून आणि नाशिकहून पाणी आलेलं आहे, तर त्यांना इथं पाणी इतर गाडी आलेली पाणी करू शकत ज्यांना ते आले पाण्याचं गाडं मागं टाकलं तर तुम्ही जरा असं करताय। अरे ते विचार करा, पांढऱ्यांमध्ये नाव
पांडुरंग दुबे